मोदी शहांच्या भांडणात फडणवीस पंतप्रधान होतील? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आता त्यांच्यानंतर पुढचा भाजपचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असेल, याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने काही नवीन नावे समोर येतात, ज्यामध्ये अमित शाह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश असतो. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार असतील असा गौप्यस्फोट केलाय. तसेच अमित शाह हेच केंद्र सरकारला अस्थिर करण्याचं काम करत असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आता मुख्यमंत्री पदाच्या 3 टर्म भोगून झाल्या आहेत. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देऊन पंतप्रधान पदाचे दावेदार झाले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. सध्या जे राजकीय वातावरण दिसत आहे त्यावरून राज्यातील सरकार अस्थिर होईल की नाही हे माहिती नाही. मात्र केंद्रातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेगळी लाईन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेगळी लाईन असं सध्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस हे शाह यांच्यासह मोदींना देखील पंतप्रधान पदासाठी आव्हान देऊ शकतात. बिहार निवडणुकीत चिराग पासवान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याची शाह यांची इच्छा आहे. ही इच्छा अमित शहांनी पुढे आणल्यास बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि हीच इच्छा अमित शहांची आहे. शहांनाच केंद्र सरकार अस्थिर करायचं आहे असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यापुढे म्हणाल्या, या सगळ्या घटनाक्रमाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपेक्षित लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राज्यामधील चाललेल्या घडामोडीकडे त्यांचे लक्ष नाही. शाह केंद्रातील सरकार अस्थिर करणार आहेत, कारण नरेंद्र मोदींची एकाधिकारशाही त्यांना पटत नाही. त्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करत असल्याचं त्या म्हणाल्या. त्या केंद्रातील सरकार अमित शहांना अस्थिर करायचं असून मोदींना बाजूला करून अमित शाह हे पंतप्रधान पदासाठी प्रयत्न करतील. मात्र दोघांच्या भांडणात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का, यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अंधारे यांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.